अजिंक्य, आज घरी जेवणार आहेत का? हो. नाही, मला वाटलं बावधनला जाताय का काय. आज रंगपंचमी आहे ना, आणि आज बगाड आहे बावधनचं. आता तुमची एवढी दोस्त मंडळी आहेत तिकडं, मला वाटलं 2 दिवस जत्रेला जाता का काय. आज पुराण, उद्या मटाण. नाही, घरीच थांबीन. आता तुम्ही आलाय सुट्टीला आणि नेमकं जत्राच्या सीझनला, म्हणलं 4-5 तरी जत्रा करा की. अहो म्हणजे कसं आहे, लोकांना बी भेटता येईल आणि तेवढंच आमचं घरचं बनवायचं वाचल ना. हा, बघू, जाईन मी. तर जत्रेचं अवतन द्यायला दोस्तांचा फोन आला नाहीत वय? आलं बाया वाटतं अवतान. आणि हा, बाहेर जेवायला जाणार असेल तर सांगा बर का, नाहीतर उगाच मी लिहून ठेवायचे ना. हॅलो. झाली का प्रॅक्टिस? झाली की. आणि आंघोळ झाली का? आताच निघालोय आंघोळीला. काय ग, तू काय हे विचारायला फोन केलास का मला? नाही नाही, मग मी हे सांगाय फोन केला की आंघोळ झाली नसेल तर आत्ताच करू नगस. का ग? काय नाही, असंच. तू काय असंच फोन करणार नाहीस मला? सांग नक्की काय. अरे काय नाही म्हणलं ना, तू फक्त तयार राहा. अगं कशासाठी? आजा, आज काय ते विसरलास होय? अरे आज रंगपंचमी आहे आणि मी तुला रंग लावायला येणार आहे. शितले, तू अजिबात रंग लावायचं नाही सांगतोय तुला. का? तुला काल सांगितलं ना मी, मला अलर्जी म्हणून. मग मी काय करू? ते तुझा प्रॉब्लेम आहे. मी तर तुला रंग लावाय येणारच आहे. तू मस्त येशील का रंग लावायला, पण मी गावाला नको का? अजय ना अजय सहजासहजी कुणाला गावत नसतो. मी बी शिकली आहे, शिकली. रंग तर मी तुला लावणारच, आणि ते बी तुझ्या घरात घुसून. आणि काय ग, घरी आल्यावर काय सांगणार? कुणाला रंग लावायला आलीस म्हणून? त्यात काय सांगायचं? ध्यानात ठेव, आता जेडी माझी मैत्रीण आहे आणि तिला रंग लावायच्या बहाण्याने येणार आणि तुला बी 4 बोटं लावणार. शितले, अजिबात रंग लावायचं नाही सांगतोय तुला. उगाच घरात राडा नको. ठेवतो मी फोन. राजा, थोडंच रंग लावणार, जास्त नाही लावणार आहे. नाही म्हणजे नाही. अरे ऐक की. जेडे, काय गे? काय म्हणजे? रंग आणलाय. कशाला? काय तुम्ही बी रंगपंचमीला रंग कशाला आणतात? लावायला. कुणाला? तुम्हाला. जेडे, तुला माहिती ना मला रंग लावलेला आवडत नाही. तुम्ही दरवेळी असंच करता, पण यावेळी मी तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही. जेडे, एकदा नाही म्हणले की नाही. अहो, जेडे, जरा. नाही अजिंक्य, नाही म्हणलं ना तुला. अजिंक्य जरा. नाही अजिंक्य ऐका ना. जेडे, अजिंक्य, तुला माझी शपथ आहे, अजिबात रंग लावायचं नाही. सुटली म्हणा. हा सुटली, पण रंग लावायचं नाही. दरवेळी तुम्ही अशी शपथ घालून मला अडवता. तुम्हाला ना फक्त माझ्या हातूनच रंग लावायचा नसतो. अगं तसं नाही, मला कुणाकडनंच रंग लावून घ्यायचं नाही, आणि त्यात तू मला मदत करायची. कसली मदत? हे बघ, कोण जर रंग लावण्याच्या बहाण्याने मला बोलवायला आलं तर मी कुठे हे कोणाला अजिबात सांगायचं नाही. तुम्ही म्हणाल तसं. अजिंक्य, मी असताना आज तुम्हाला कोणच रंग लावू शकणार नाही. शितले, आज तर तुला रंग लावायला मी गावातच नसतो. भैया, ओ भैया. काय झालं रे बॉम्बला? होळी संपली तरी तुमचा शिमगा सुरूच आहे का अजून? अहो भैया, आज काय आहे माहितीये का? काय अहो आज रंगपंचमी आहे. टॅलेंट? जी भैया. आज काय माहितीये का? हा. रंगपंचमी. हा, मग आम्ही काय झिम्मा फुगडे खेळू का फेर धरून नाचू? अहो भैया तसं नाही. मग कसं आहे? भैया आज पहिल्यांदा मला तुम्हाला रंग लावायचा आहे, आणि मला बी पहिला रंग तुमच्याकडूनच लावून घ्यायचा आहे. हे बघा रंग आणला मी, लाल रंग. सुरजा, अरे किती ती फिकिरी. हा,
किती आपण प्रेम. प्रेमाचा लाल रंग घेऊन आलाय मला लावायला. हा? आता या प्रेमाची परतफेड झालीच पाहिजे. आणि तसं बी तुम्ही हातचा राखून ठेवतच नाही ना. टॅलेंट सांग ह्याला कुठला रंग लाव. लाल लावा लाल. नाही नुसता लाल नाही, लावताना लाल लावणार, नंतर त्याचा काळा निळा होणार. लवकर लावा, जंगी सेलिब्रेशन झालं पाहिजे. ये असं ये जरा. आलाय मोठा रंग लावायला. गावात फक्त एकच व्यक्ती आम्हाला रंग लावू शकते, ती म्हणजे आमची शीतल. आता पहिला रंग लावून घेणार ती म्हणजे शीतलकडनंच. पोरी, हे सण आधुनिक पद्धतीने साजरे करताना तू आपले संस्कार नाही विसरलीस. अगं ही रंगपंचमी अलीकडची. अलीकडची म्हणजे? पहिली रंगपंचमी म्हणजे जम्मा किती, फुगड्या किती, जोक किती. काय विचार की तुझ्या आईला. होय काय? अगं होळी सुरू झाली की सुरुवात व्हायची, ते रंगपंचमीलाच रंग थांबायचं आणि त्यावेळेला आम्ही घरीच रंग बनवायचो. त्यावेळी कुठलं असलं दुकानातलं रंग. अगं 2-2 दिवस लागायची. होय की नाही? अगं त्या वेळची माणसं बी रंगावानी नैसर्गिक ओरिजिनल होती. आता सारखी रंग बदलणार नव्हती. काय आप्पा? कोण? मी वय. कितले रंग खेळायला जातीस बाहेर, जरा जपून. होय. आओ तिला काय होते तेव्हा? अगं तिला नाही काय होत, पण दुसऱ्यांना रंग लावताना जरा जपून. जितू का गप? वय, आणि कुणाच्या नाका तोंडात रंग जाईल असं खेळू नकोस. होय. मोठी बांधली कुठे आहे रंगाची? आता साहेब काय आलं घेऊन. ए हॅपी होली काय? अगं रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणायचं. सगळीकडेच कसं इंग्रजी घोमताय तुम्ही, काय हो ना? नाहीतर काय. हा? अगं उद्या हॅपी होली सारखं हॅपी जत्रा म्हणाल. हे यार बघताय काय, रंगवाय ना. आता जावा रंग खेळायला. अगं मैत्रिणींना रंग लावायला चाललंय. बर बर जा, पण जरा बेताने खेळा रंग. होय नाना. येतो हा. ए हो बाजूला, अजिबात रंग लावाच नाही बायांना. भैया भैया, हा? बघा मी दुसरं कोणालाच रंग लावून नाही दिलं तुम्हाला. सो स्वीट ऑफ यू सुरजा, लाईक इट. नाना नमस्कार. नाना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या या या. म्हणलं आज काय रंगपंचमी, दिवसाची सुरुवात तुम्हा सगळ्यांना कलर लावून करावी. बरं झालं. सुमन. नाही ना, नको नको नको. का रे? ते हे अहो ना भैया आधी तुम्हाला रंग लावतील आणि मग सर्वांना रंग लावून झाला ना की मग तुम्ही भैयांना रंग लावा. काय भैया? हा नाना, पहिला मी रंग लावणार. बर बर बर. काय ध्रुव,
कसा दिसतोय ध्रुव सावऱ्या आई पाया पडतो माझ्या कशाला पाया पडताय तुम्ही नका पाया पडू अहो असं कसं आणि प्लीज मला आवाज जाऊ नका करू हा अहो तुमच्यापेक्षा लई लहान आहे मी अरे भैया असं तुला वाटतंय मोठे पण वयावर ठरत नाही ते त्याच्या कर्तृत्वावर ठरत. खरंय ना तुमचं पाया पडतो. बघितलं सुशा ह्याला म्हणतात संस्कार. होय ना घरातले सगळे मेंबर रंग खेळतायत शीतल कुठं दिसत नाहीत. अभ्यासाला बसवलंय काय? कोण? आमची शितली होय. हा ती कसला अभ्यास करते? मग अरे ते आताच तुझे पूर्ण गेले ना. अहो तुम्हाला रंग लावायला आली ती ना ती शीतलच होती पण तुमच्या सूर्यानं तिला अडवलं. ना एक लय अर्जंट काम आठवले तेवढं करून येतो. चल. अरे पण भैया थांब लेले थांबा लेले रंग लावू नको रावल्या. लेले जरा रंग लेले. नाही 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 बर थांब पोटा उतर लेले काय पोराय ती. लेले 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 शीतल अगं असं काय झालंय? रावल्या हे काय रे झालंय तुझं? अगं ही थोडीच केलंय मी. हे तर पोरण लावलंय ना. वय मला वाटलं रस्त्याच्या मधोमध तुझा पुतळा उभा केला का काय? आपलं एवढं नशीब आलंय वय. पण शीतल तुझ्या माहितीसाठी सांगतो सांगा. एक दिवस या गावातली माणसं माझा पुतळा उभा करणार वय आणि त्याच्या खाली लिहिणार. काय लिहिणार? त्याच्या खाली लिहिणार थोर विचारवंत राहुल्या ताटे वादळ चिर निद्रा शांतता करत आहे. कुणाचं काय आणि रावल्याचं काय? बर ते चल आमच्या बर. कुठं मिशन वर. मिशन? कसलं मिशन? म्हणलं मिशन होय. येडपट. मिशन अजिंक्य. हे नाव कुठं तर ऐकल्यासारखं वाटतंय ग. याला क्या होगा इसका क्या मालूम? यस मुडे कुछ भी नहीं हुआ ना तो मेरा रशिया पुर्गी के साथ लगीन फिक्सच होईंगा. रावल्या काय? अरे आज रंगपंचमी आहे ना. मी कुठं म्हणतोय नागपंचमी आहे. अरे मला आजीला रंग लावायला जायचंय ते बी गपचूप. गपचूप का? मी काय भिजतो काय कुणाच्या बापाला? जाऊन असं वडून लावायचं. अरे ते मला काय म्हणलंय माहितीये का? मला रंगाची अलर्जी हाय मला कुणी बी रंग लावायचं नाही वगैरे वगैरे. अगं कुठं बोलतोय लिओ? माहितीये मला. मी त्याला असं रंगात बरबटे ना बघत तू आता. हे पण तू त्याला लाव पण त्याआधी माझा कलर लावून घे ना. रावल्या हाय का आता? अरे तू मला रंग लावायला आणि मी तुला रंग लावायला आपल्या चेहऱ्यावर जागा तरी उरली आहे का? अयो होय की ग. मग ज्याला आधीपासूनच रंग लावलाय त्याला रंगवण्यात कसली मजा? खरी मजा तर ज्याला रंग लावून घ्यायचा नसतोय ना त्याला रंगवण्यात असते. मग चल आज्याला दोन आपण रंगूया. ए बारक्या चला आज्याला कलर लावूया. बाहेर निघाल. हो बाहेर बाहेर हो. कोण आहे रे तू? अगं जिजे मला ओळखलं नाहीस वय. तुला ओळखायला तू काय पंतप्रधान आहेस वैर? अगं जिजे मुझे पहचानो रंग लगाने आया मैं हूँ रावल्या मैं हूँ रावल्या मैं हूँ रावल्या 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 ताटे. अरे राहुल्या तू आहेस वय? ओय आवजी जी आजा कुठे आहे? बसला असेल आत लपून. अहो मग बोलवा की त्याला बाहेर. मी नाही तुम्हीच बोलवा.
आज्याला बाहेर बोलवा, म्हणजे मी त्याला रंगात कसा कालवतो बघा. अजिंक्य नाहीत घरात. ए जयडे, खोटं बोलू नको, मला माहित आहे आजा आत लपून बसलाय. हा अरे नाहीत तर. जयडे खोटं बोलू नका सा. मी कशाला खोटं बोलू ग? ते खरंच नाहीत घरात. अगं पण त्याचं बूट आहे की इथंच. काय ग, तुला काय माहित? हे त्यांचंच बूट आहेत ते. आता तुमच्या घरात दुसरं कुणाचं बूट असणार ना. आणि असं बी आमच्या अजिंक्यांना रंगाची अलर्जी आहे. पर आजा राहू दे, इसको पहिले रंग लगाते. अय अजिबात नाही हा. मला बी रंगाची अलर्जी आहे. आईला जिजे, तुमच्या खानदानात सगळ्यासनी रंगाची अलर्जी आहे काय? अरे कसली आली अलर्जी फिलर्जी, काय तर आपलं उगा बोलतात. मग आपण पहिल्यांदा जिजीला रंग लाव. हे मुडद्या, मला म्हातारीला लावतो सोय रंग. अगं त्याला काय होतंय जिजे? शीतल, आहो जीजी, लावू द्या की रंग. रंग लावण्यानं प्रेम वाढत असतंय. लाव बाई लाव, तू काय कोणाला ऐकणार आहेस रे? ठीक आहे. आता पुष्पा काकी. ए, मला अजिबात रंग लावायचा नाही सांगून ठेवते. अहो जरा काही ना ग, प्रेम बिंब वाढायला. ओ फेडरेशनच्या अध्यक्ष, जरा जनतेत व्हा की सामील. राहुल्या, तिथं रंग सांडून अजिबात अंगण खराब करायचं नाही सांगून ठेवते. अगं झाड येईल की परत, उगा कशाला पोरांना बोलतेस? तुम्ही झाडणार असाल ना तर खेळू द्या ह्यांना रंग. शितले, तुझ्या मनात किती बी असलं ना तरी मी तुला अजिंक्यांना रंग लावू देणार नाही. ओ मामी, बोलवा की बाहेर. बोलवा बोलवा आजा. ए चल, फिर माघारी. असं मग आपण सगळ्यांनी आज जाऊया र. चला. ए, ह्याच्यापेक्षा जर जास्त रंग सांडला ना तर माझ्या एवढी कोण वाईट नाही सांगून ठेवते. शितले चल, तुला काय आजाला रंग लावता येणार नाही आता. आजाला तर मी रंग लावणारच. जयडे चल ग. आजा, लवकर बाहेर निकल. ए, तुम्ही मागच्या अंगाला जावर. आधे उधर जाओ, आधे उधर जाओ. चला. बाकी सब मेरे पीछे रहो. आजा 10 महिन्याच्या आत बाहेर यायचं. आजा, बड़े बोलाना सांगते बाहर निकल. हमने तुझको चारों तरफ से और फुटने भी घेर लिया है. 10, 9, 8, 7, 6. बिंदास घरी आहे. घावलं तर रंग लावशील ना. 5, 4. राहुल्या, आजा घरात नाही. अगं तू घरातच लपून बसलाय. आजा जर का घरात असता ना तर मी 5 महिन्याच्या आत बाहेर आला असता. आता मग आता आजा जिथं कुठं लपून बसला असेल ना तिथून मी त्याला शोधून काढली. पण रंग तर मी त्याला लावणारच. शीतल पवार आहे मी. शीतल पवार असशील तू, पण मी बी अजिंक्य शिंदे, वन अँड ओनली.